सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसानं मोठी दडी मारली असून गेल्या 35 वर्षातील सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे। सरासरीच्या तुलनेत तब्बल 29% पावसाची तूट नोंदवली गेली आहे। कुडाळ तालुक्यातील मुळदे कृषी हवामान वेधशाळेनुसार 1 जून ते 22 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात अवघ्या 1824.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे। 1991 पासूनचा विचार करता सर्वात मोठी तूट असल्याचं सांगितलं जात आहे। पावसाच्या उत्तरार्धात देखील घट कायम राहण्याची शक्यता आहे, मात्र अधूनमधून पडणाऱ्या सरींमुळे भात शेतीचं मोठं नुकसान टळलं आहे। सध्या तरी भात शेती सुरक्षित असली तरी आगामी 20 ते 25 दिवस पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। आता बळीराजाच्या नजरा पुढील पावसाकडे लागल्यात। आज जर आपण यंदाच्या पावसाचा जर विचार केला तर आज तारीख आहे 22 पर्यंत सरासरी या विभागामध्ये कोकण विभागामध्ये जवळजवळ 1824 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। आणि गेले 35 वर्षाची जर आपण सरासरी बघितली म्हणजे जे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे जे कॉलेज आहे उद्यान महाविद्यालय मुळे येथे 1991 पासून म्हणजे 2025 पर्यंतचा सगळा संपूर्ण डाटा आहे हवामानाचा आणि विशेषतः पावसाचा। तर हे गेले 35 वर्षाचं जर आपण सरासरी बघितली पावसाची तर ती 2576 मिलीमीटर होती। म्हणजे 2576 मिलीमीटर हे गेले 35 वर्षाची सरासरी पाऊस होता आणि आज तो जवळजवळ 1824 मिलीमीटर आहे। म्हणजे सर्वसाधारणपणे 752 मिलीमीटर कमी पाऊस आहे। म्हणजे 29 ते 30% सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे। हा एखाद्या वेळेस एल निनोचा इफेक्ट आपल्याला म्हणता येईल, परंतु हा जरी एल निनोचा इफेक्ट असला तरी मला असं वाटतं की एकूण जर आपण गेले 35 वर्षाचा हात आपण सरासरी पाऊस बघितला पण दिवस बघितले तर सर्वसाधारणपणे या 22 ऑगस्ट पर्यंत जे आपण 1 जून पासूनचा विचार केला तर 75 दिवस पाऊस पडतो आणि यंदा तो 65 दिवस पडलेला आहे। आपण पावसाचा दिवस कसा मोजतो तर सरासरी साधारणपणे 2.5 मिलीमीटर त्या दिवसाला पाऊस पडला म्हणजे तुझा पाऊस दिवस समजला जातो। तर त्यामुळे आज जरी 65 दिवस पाऊस पडला असला आणि 752 मिलीमीटर जरी कमी पडला असला तरी आपल्याला जे आज भाताची परिस्थिती दिसते ती सर्वसाधारणपणे चांगली आहे, समाधानकारक आहे। कारण पावसाचे दिवस आपल्याला मिळाले। जरी यंदा 15 ते 20 दिवस पाऊस उशिरा पडला असला तरी पण 65 दिवस पाऊस पडल्यामुळे आपल्याला भाताची उत्पादकता आहे, भाताचं जे आहे समाधानकारक आहे। परंतु आता यापुढे अशी अपेक्षा आहे की साधारणपणे आपल्याला अजून 20 ते 25 दिवस पावसाची आवश्यकता आहे।